इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांतीची थोडक्यात माहिती। यावर्षीची मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस आपल्याला परिधान करायला चालत नाही। या दिवशी कुठल्याही पिवळ्या रंगाचं एखादं वस्त्र किंवा एखादं ब्लाऊज पीस आपण घालायचं नसतं। तसेच काळा, लाल, हिरवा, केशरी, गुलाबी यापैकी कुठल्याही रंगाची साडी किंवा कपडे आपण घालू शकतो। यातला कुठलाही रंग आपण त्या दिवशी परिधान करू शकतो, पण विशेष महत्त्व हे काळ्या रंगाला दिलं जातं मकर संक्रांतीला। तर या दिवशी आपण आवर्जून काळ्या रंगाची साडी घालायला पाहिजे। संक्रांत हा एकमेव असा सण आहे की त्या दिवशी काळं वस्त्र घालणं खूप शुभ मानलं जातं, पण त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, मेटलच्या बांगड्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या बांगड्या घालायला चालत नाही, म्हणजे ते टाळायचे। या दिवशी विशेष असं महत्त्व म्हणजे हिरव्या बांगड्यांना आहे। या दिवशी आपण हिरव्या बांगड्या आवर्जून घालायला पाहिजे। या दिवशी सूर्याची पूजा, तिळगुळ दान आणि स्नान याला खूप महत्त्व आहे। हे नियम पाळून आपण आपली संक्रांत साजरी करायची। भेटूया पुढच्या माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।